श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। नारायण स्वामी महाराजांचं चरित्र पाहत असताना गुरु महाराजांच्या सान्निध्यामध्ये वाराणसीला राहत असताना काय चरित्राला आयुष्याला कलाटणी मिळाली। पुण्यपत्तन नगरीत वादविवादात हरले म्हणून ज्ञानार्जन करण्यासाठी काशीला पोचले। अनेको वर्ष काशीला राहिले। आपल्या गृहाचा त्याग केला, गृहपत्नीचा आपल्या गृहलक्ष्मीचा त्याग केला, आपल्या अपत्यांपासून आपल्या पत्नीपासून आपल्या घरापासून हृदयावरती दगड ठेवून वाराणसीला पोहोचले। सगळं ज्ञान अर्जित केलं आणि अगदी आता शेवटच्या क्षणाला आपला शिष्य लोकांना हरवण्यासाठी म्हणून हे ज्ञान घ्यायला इथं आला होता। हे आपल्या शिष्याचं अधःपतन आहे आणि शिष्याचं अधःपतन म्हणजे आपलं अधःपतन आहे। हे गुरूंनी ओळखून स्नान करताना नारायण शास्त्रींना गुरुदक्षिणा काय मागितली आपण काल ऐकलं। आजपासून तू कधीही कोणाशीही कुठल्याही प्रकारचा वाद घालणार नाहीस, ही गुरुदक्षिणा मला दे। देतोस का? प्रतिक्षणाला दुसऱ्या क्षणाला कुठलाही विचार न करता पुढच्याच क्षणाला हातात पाणी घेतलं आणि गंगेला साक्षीला ठेवून, सूर्यनारायणाला साक्षीला ठेवून, काशी विश्वनाथाला साक्षीला ठेवून हातात पाणी घेतलं आणि सांगितलं, आजपासून गुरुजींनी दिलेली हे जे ज्ञान आहे ती गुरुदक्षिणा म्हणून मी कधीही कोणाशी आमरण, कधी कोणाशी वाद घालणार नाही। पाणी सोडलो, मनात विचार केला, अप्रतिष्ठितपणाने, मी काल बोलताना सांगितलं अप्रतिष्ठितपणाने म्हणजे एवढे काशीला गेले ज्ञान संपादित करायला आणि आता आले पण कोणाशी वादच घालत नाहीत, कुठल्या शास्त्रचर्चेत सहभाग घेत नाहीत, असं म्हणून घेण्यापेक्षा अप्रतिष्ठितपणे स्वदेशी राहण्यापेक्षा गुप्त रूपाने आता इथेच मृतवत इथंच आता काशीमध्ये राहू म्हणून मन मात्र नाराज झालं। म्हणजे एक मन सांगते की अरे हा शब्द तू दिलास कसा, दुसरं मन सांगताय नाही गुरु महाराजांनी ही गुरुदक्षिणा मागितली माझ्या हितासाठीच असेल, असं द्वंद्व मनात चालू असताना हे द्वंद्व नारायणाच्या मनातलं ते शाब्दे परेच्या निष्णात असे गुरु होते, त्यांच्या लक्षात आलं, अंतश्चक्षुनं त्यांना ते जाणवलं। दयार्द्र हृदय होतं, नारायणाच्या जवळ आले। नारायणा म्हणे तुझी मुद्रा म्हणाली चिंतामग्न दिसते, काही हवंय का तुला? तुला काही वाटतंय का? तुला मला दिलेली गुरुदक्षिणा खेद वाटतोय का त्याला तुला त्याबद्दल काही मनात संकोच न ठेवता अगदी मोकळेपणानं बोल। गुरूंचे ते शब्द ऐकले आणि जो अगदी ज्याला म्हणतात ना मर्मावर बोट ठेवणं, तसं मर्मावरच बोट ठेवलं। याच गोष्टीचं चिंतन चालू होतं आणि गुरुजींनी तोच शब्द नेमका उच्चारला। गुरु महाराजांचं वाक्य ऐकलं आणि अथपासून इथपर्यंत सगळं इत्थंभूत सर्व हकीकत गुरूंच्या चरणाशी निवेदन केली। गुरु महाराज इथे येण्यामागचं प्रयोजन काय होतं, का आलो, कसा पुण्यामध्ये हरलो, का इथे तुमच्या चरणाशी आलो आणि नेमकं तुम्ही हेच कसं मागितलं मला, हा सगळा भाव गुरूंच्या चरणाशी निवेदन केला। आता मी असं ठरवलंय की आता स्वगृही नाही जाणार, आता इथेच तुमच्या चरणाची सेवा करत काशी विश्वनाथाची सेवा करीन, आई गंगेमध्ये नित्य स्नान करीन आणि निरंतर शास्त्र चर्चा ही अशीच इथं कायम ठेवून आता मी परत जाणार नाही। आपल्या मनातला मनोदय गुरुचरणी निवेदन केला। ते शब्द आपल्या शिष्याचे ऐकले, सत्शिष्याचे ऐकले आणि काय उत्तर द्यावं, मी कालच म्हणालो तो गुरु शिष्यांचा संवाद ऐकण्यासारखा आहे। काय आज्ञा केली गुरूंनी तेही आजच्या भागात आपल्याला पाहायचंय। ते गुरु म्हणतात, नारायणा ज्याची विद्या दुसऱ्याचा पराभव करण्याच्या कामी उपयोगी पडते त्याला शास्त्रांनी खल म्हणजे दुष्ट अशी पदवी दिलेली आहे। जे ज्ञान दुसऱ्यावरती कुरघोडी करण्यासाठी प्राप्त केलं जातं ते ज्ञान कसं राहील? अरे ज्या ज्ञानामुळे सर्वत्र आनंद पसरेल, ज्या ज्ञानामुळे सर्वत्र मांगल्य पसरेल, ज्या ज्ञानामुळे
विभक्त झालेली मन एकत्र येतील ते ज्ञान उपयोगाचं. ज्या ज्ञानामुळे समोरच्यावर कुरघुडी करायची, समोरच्याला आपल्यापेक्षा कमी लेखायचं, हे ज्ञान खल म्हटलंय, दुष्ट असं म्हटलंय. लक्षात ठेव, दुष्टांचं इहलोकी म्हणजे या मर्त्यलोकी अकल्याण आणि अयश होतं आणि मरणानंतर त्यांना घोर नरकाची प्राप्ती होते. नारायणा, अरे मोठ्या महद भाग्याने तुला मनुष्य जन्म मिळालाय. मी हे चरित्र सांगताना सुरुवातीला शंकराचार्यांचे शब्द सांगितले होते, मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. लक्षात घ्या, गुरु महाराज काय ज्ञान देतात गंगेच्या किनाऱ्यावर. अरे नारायणा, मनुष्यत्व हा दुर्लभ, मनुष्य जन्म तुला दुर्लभ लाभला, त्यात तुझ्या ठिकाणी आता फक्त मुमुक्षुत्व जाग करायचं काम माझं आहे. ते आहेच, फक्त आता जाग करून तुला तुझ्या मार्गाला लावायचं काम माझं आहे. लक्षात ठेव, मनुष्यत्व प्राप्त होऊन मुमुक्षुत्व जाग होऊन माणूस जर आपल्या परमात्म पदाची प्राप्ती करण्यासाठी जर झटत नसेल तर त्याच्यासारखा शास्त्रकार त्याला आत्महा म्हणतात, म्हणजे आत्महत्यारा म्हणतात. लक्षात ठेव, दुर्लभ असा तुला जन्म प्राप्त झालेला आहे, मनुष्य जन्म प्राप्त झालाय. ब्रह्मज्ञान संपादित करणं आणि आयुष्य कृतकृत्य असं धन्यतेला प्राप्त करून घेणं, धन्यता प्राप्त करून घेणं, हे मनुष्य जन्माचं कर्तव्य आहे. दुसऱ्यावर कुरघुडी करणं आणि मी शहाणा असं मिरवणं हे बरं नव्हे. लक्षात घे, देहाला मान प्रतिष्ठादी विषय लाभाकरता नसून हा जो देह मिळालाय, मानवी देह, हा लाभ मान प्रतिष्ठा हे कमवण्यासाठी नसून या देहाच्या निमित्ताने तपश्चर्या करावी, भगवत भजन करावं, पूजन अर्चन करावं आणि ईश्वरानं हा दिलेला देह देवाच्या सेवेसाठी खर्च करावा. आता तू कुठलाही विलंब लावू नको. गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचा परिणाम असा झाला, सज्जन हो, हा जो ज्ञानबोध जो दिला गुरूंनी, यांनी जे कळायचं होतं ते कळलं. अंतःकरणात ज्ञान ज्योतीचा उदय झाला आणि नारायणांना कळलं. नारायणांच्या डोळ्यात घळ पाणी आलं. गुरूंचे चरण पकडले, म्हणाले, महाराज आज मी कृतकृत्य झालो, धन्य झालो, तुमच्या चरणांमुळे मला हे काय करायचं ते कळलं. महाराज मी आता इथून पुढे नेमकं काय करू, तुम्हीच मला सांगा. गुरूंनी सांगितलं, आता कुठलाही वेळ आता अधिक वाया घालू नको. इथून लवकरात लवकर शीघ्रातिशीघ्र तू तुझ्या स्वगृही परत जा आणि नुसतं परत जाऊ नको. मी तुला काय सांगतो ते शब्द ऐक. तुझं महदभाग्य असं आहे, मी तुला शब्द देतो, वाराणसी पुरीत काशी विश्वनाथांचं स्मरण करून तुला शब्द देतो. कृष्णा पंचगंगा संगम तीरवासी अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त काम कल्पद्रुम राजाधिराज सद्गुरुराज योगीराज अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराज तुझी वाट पाहतायत. तू तिकडे जा, ते तुला संन्यास देतील, ते तुझ्यावर कृपानुग्रह करतील. हे शब्द फक्त ऐकले, गुरूंनी दिलेला हा ठेवा लक्षात ठेवला आणि नारायण स्वगृही आले. काय झालं, स्वगृही आल्यानंतर पुढे त्यांची पारमार्थिक वाटचाल इथून पुढे कशी झाली, आयुष्याला मिळालेलं हे अलौकिक असं वळण काय नारायणांच्या ठिकाणी दत्तभक्तीची प्रेरणा देणारं असं ठरलं, आपण उद्याच्या चरित्राख्यानात पाहू. आज इथेच थांबू. अत्रिपुत्र दत्तात्रयांचं स्मरण करू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.